नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर. विषमुक्त शेती आणि समृद्ध शेतकरी हेच आमचं ध्येय. सर, जे आपलं कृषी विज्ञान मासिक आहे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं, तर ते तुम्हाला दर महिन्याला घरपोच येते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांसाठी ते काय योगदान देते? शेतकऱ्यांसाठी ते कितपत फायद्याचं आहे ते तुम्ही दर महिन्याला वाचून तुम्हाला समजते. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल थोडक्यात शेतकऱ्यांना? कृषी विज्ञान मासिक जे येतंय महिन्याला, त्याच्यामध्ये झाडावरती वेलीवरती रोगाचा प्रादुर्भाव कुठला आहे त्याचं चित्र येतं. त्यानंतर आपल्या बागेत ही असं आहे का, त्याप्रमाणे त्यावर उपाय रोगाला प्रतिबंध करण्याकरता त्या औषधाची नावं खाली लिहिलेली असते पहिलं. आणि त्याच्यामुळं आता मी लसूण लावला आहे, तर त्याच्यामध्ये कृषी विज्ञानमध्ये एक पेज आलेला लसणाकरता, म्हणजे गड्डा कसा मोठा व्हावा, पाती कशा हिरव्यागार राहाव्या त्या, तर ती वाचून मी लसणाच्या ह्या वर्षी म्हणजे त्यावर औषध घेतलं या. बरोबर. आणि त्याच्यामुळं आता ही पहिल्या वर्षीच घेतलंय. आता लसणाचं बघूया उत्पन्न 2-4 उपाय ते कसं निघतात ते आता, म्हणजे बरोबर आहे. तर असं कृषी विज्ञान मासिक शेतकऱ्यांनी वाचावं किंवा लावावं यासाठी नाही तुम्ही काय तिने सांगाल? जरूर घ्यावावं. कृषी विज्ञान जे मासिक बावस्करांचं जे येतंय, त्याच्यामध्ये शेतकऱ्याकरता जेवढी आपण शेतामध्ये पिकं करतोय त्याच्याबद्दल म्हणजे सर्वसाधारण चांगलीच माहिती दिलेली असते. पेरणीपासून जे काढणीपर्यंत, म्हणजे कुठल्या अवस्थेमध्ये मोसम कुठला आहे, काय आहे, म्हणजे यात हवामानाच्या आणि अंदामानुसार हवामानानुसार सगळ्या पिकांची हा. माहिती येते. ते माहिती येते. आणि त्याप्रमाणे आपण जर त्यावरती म्हणजे फवारणी घेतली तर चांगलंच आहे. उत्पन्नामध्ये वाढ होत्या. आणि सगळ्यात ह्या वर्षी 10 ते 12 दिवस क्रिया सगळी लेट आहे, सगळी म्हणजे बागाची. बरोबर. तर आता त्याचा म्हणजे टाइम आलाय मला न्यूट्रास्टोन आणि क्रॉपशायनर मारायचं. मी आता ती घेणारच आहे 2-4 दिवसात, म्हणजे घेणारच आहे. आता आणि या त्याच्यामुळं स्टेजला आता या स्टेजला आपल्याला साईज साठी जे आपलं राईपनर आणि न्यूट्रोटॉन आहे हा त्याचं ते तुमचं जरूर. पुढच्या Right. शेड्यूल मध्ये कसं ऍड केलेलं आहे तुम्ही? म्हणजे कसं आहे, आता जवळजवळ 110 दिवस झालं की राईटनर आणि क्रॉपशायनर 10 दिवसाच्या अंतरानं 2 स्प्रे मी घेतो. काय प्रमाण एक- येतं त्यासाठी? त्याचं प्रमाण 5 वर जाई एकर मध्ये मी 1 लिटर आणतो. आपलं दोन्ही एक आणून टाकून स्प्रे घेतो.